तर लातूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय आणि आर्थिक व्यवहार करण्यासाठी निष्ठावंतांना डावललं जातंय असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलेला आहे। तर संभाजी निलंगेकर यांच्यावरती हा आरोप करण्यात आलेला आहे। निष्ठावंत कार्यकर्त्यांची स्वतंत्र नमो आघाडी स्थापन करण्याचा निर्धार देखील यावेळेला करण्यात आलाय। जर प्रत्येक वेळी जर आयात उमेदवार येत असेल आणि स्थानिकच्या लोकांना, जुन्या निष्ठावंत लोकांना जर न्याय मिळत नसेल, त्यांच्या न्याय हक्कासाठी मी प्रभाग 8ब मधून, जो की भारतीय जनता पार्टीमध्ये असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये जात असताना भारतीय जनता पक्षाचा ध्वज पायदळी तुडवून जो पक्ष प्रवेश करतो आणि त्याला जर काहीतरी आर्थिक व्यवहार करून जर पार्टी पक्षामध्ये घेत असेल आणि पक्षात घेऊन जर त्याला तिकीट देत असेल तर त्या उमेदवाराच्या विरोधात माझी उमेदवारी पक्की आहे आणि मी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जनतेच्या समोर जाणार आहे। निष्ठावंत कार्यकर्ता आणि डुप्लिकेट कार्यकर्ता ती जनता ओळखेल आणि मला भरभरून मतदान करेल, मी जिंकल।